नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण लसावी मसावी हा घटक बघणार आहोत. हा घटक जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे. म्हणजे यावर नुसतं अभ्यासक्रमातच नाही तर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा बरेचसे प्रश्न आणि महत्वाचे प्रश्न येत असतात. त्यामुळे ह्या घटकातील काही ट्रिक्स ज्या आहेत त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर लसावी म्हणजे काय आणि मसावी म्हणजे काय हे पाहूया. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, लसावी म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाज्य, ज्याला आपण इंग्रजीमध्ये एलसीएम म्हणतो. एलसीएम म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल. यालाच आपण लिस्ट कॉमन मल्टिपल असंही म्हणू शकतो. तसेच मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक, यालाच इंग्रजीमध्ये एचसीएफ म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर असे म्हणतात. आता लसावी आणि मसावी काढण्याच्या आपल्याला पारंपरिक पद्धती माहिती आहे, जसं की फॅक्टरायझेशन किंवा विभाजक पद्धतीने आणि मूळ अवयव पद्धतीने. या पद्धतीने आपण लसावी आणि मसावी काढत असतो. तसेच भागाकार पद्धतीने आपण मसावी कशी काढायची आणि लसावी कशी काढायची हे सुद्धा शिकलेलं असालच. पण आज तुम्हाला मी काही बेसिक ट्रिक्स सांगणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे इथे आपण बघतो की लघुत्तम म्हणजे लोएस्ट म्हणतो आपण. पण लसावी हा नेहमी मोठी संख्या असतो. दिलेल्या संख्येपैकी लसावी हा मोठी संख्या असतो आणि मसावी हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे इथे मोठी संख्या दिलेली असते, परंतु मसावी काढत असताना लहान संख्या येते. म्हणजे नेहमी आपण असं म्हणू शकतो की एलसीएम इज ऑल्वेज ग्रेटर दॅन एचसीएफ. एलसीएम इज ऑल्वेज ग्रेटर दॅन एचसीएफ म्हणजे लसावी हा मसावीपेक्षा नेहमी मोठा असतो. ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायची आहे. चला तर मग काही मुद्दे मी काढून ठेवलेले आहेत. त्या मुद्द्यानुसार आपण लसावी आणि मसावी कसा काढायचा हे शिकूया. आधी पहा मित्रांनो, लसावी शिकायची आपल्याला. लसावी काढत असताना जेव्हा सारखा फरक असणाऱ्या संख्या असतात. आता इथे काही उदाहरणं दिलेली आहे आपण. 2, 4, 6, 8. दुसरं उदाहरण पहा 4, 8, 12, 16. तर प्रत्येकामध्ये सारखाच फरक आहे. म्हणजे इथे 2 आणि 4 मध्ये 2चा फरक आहे. तसेच 4 आणि 6 मध्ये 2चा फरक आहे. 6 आणि 8 मध्ये 2चा फरक आहे. इथे 4 आणि 8 मध्ये 4चा फरक आहे. 8 आणि 12 मध्ये 4चा फरक आहे. 12 आणि 16 मध्ये 4चा फरक आहे. अशाच प्रकारचा म्हणजे सारख्याच संख्येचा जो फरक आहे, अशा प्रकारच्या संख्या घेतलेल्या आहे आणि आपण त्यांचा मसावी काढणार आहोत. तर अशा संख्यांचा मसावी काढत असताना विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या संख्यापैकी पहा इथे पहिलं उदाहरण पाहूया आपण. हे उदाहरण सोडून घेऊया. पहिलं उदाहरण आहे आपलं 2, 4, 6 आणि 8. आता पहा या 2, 4, 6 आणि 8 या संख्येमध्ये दिलेल्या संख्येपैकी सर्वात मोठी कोणती संख्या आहे ती शोधा. इथे या संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 8. मग आता सांगू गंमत. यामध्ये पहा जी सर्वात मोठी संख्या दिलेली आहे ना, तीच संख्या असणार आहे आपला लसावी. या संख्यांचा लसावी जो असणार आहे, ती ही मोठी संख्या असणार आहे. त्यामुळे या 2, 4, 6 आणि 8 या संख्यांचा लसावी हा 8 असणार आहे. आहे ना सोपं? पुढचं एक उदाहरण पाहूया. अ, हे पहा हा उदाहरण घेऊया म्हणजे 6, 12, 18 आणि 24. 6 आणि 12 मध्ये 6चा फरक आहे. 12 आणि 18 मध्ये 6चा फरक आहे. 18 आणि 24 मध्ये 6चा फरक आहे. आहे ना? मग पहा यामध्ये आपण काय शिकलो आहोत की जर सारखा फरक असेल तर सगळ्यात मोठी संख्या बघायची आणि उचला तिला. लिहा. ही झाली आपली लसावी. अजून एक कोणतंही उदाहरण घ्या याच्यातलं. इथे 5व्या उदाहरणामध्ये 20 ही मोठी संख्या आहे. म्हणून या 5, 10, 15 आणि 20चा लसावी काय होईल? 20 होईल. तुमच्या लक्षात आलं का एक गोष्ट? आपण काय करत आहोत? सारखा फरक असणाऱ्या संख्यांचा लसावी काढत आहोत. मग सारखा फरक असणाऱ्या संख्यांचा लसावी काढत असताना जर दिलेल्या संख्यांमध्ये सर्वात मोठी संख्या आहे, जी आहे ती शोधायची आहे आणि ते आपलं उत्तर लिहून टाकायचं आहे. आहे ना शॉर्टकट? किती वेळ कमी लागला नाही तर आपण काय केलं असतो फॅक्टरायझेशन पद्धतीने किंवा भागाकार पद्धतीने किंवा मूळ अवयव पद्धतीने जर करायला गेलो तर आपल्याला भरपूर वेळ लागला असता. किमान एक गणित करण्यासाठी 2 ते 3 मिनिट तरी लागलं असतं. पण आपल्या इथे वेळेची बचत होत आहे. म्हणूनच सुरुवातीला म्हटलं मी की ही जी लसावी आणि मसावीची पद्धती आहे ती आपल्याला आपल्या अभ्यासक्रमातच नाही तर स्पर्धा परीक्षेमध्ये आपले प्रश्न पटापट सोडवण्यासाठी मदत होईल. तर हे झाले लसावी कशी काढायची. पहा अजून एकदा सांगते. जेव्हा सारख्याच फरक असणाऱ्या संख्यांचा लसावी काढतो आपण, तेव्हा त्यांचा लसावी हा त्या दिलेल्या संख्येपैकी मोठी संख्या असतो. लक्षात राहील ना तुमच्या? ठीक आहे. आता आपण मसावी. आता आपण सुरुवातीला लसावी बघितला. लसावीमध्ये सारखा फरक असणाऱ्या संख्यांचा लसावी आपण मोठी संख्या म्हटलं. मग मसावी काढत असताना दिलेल्या संख्यांमध्ये जर सारखाच फरक असेल, तर त्या दिलेल्या संख्यातील सर्वात लहान संख्या शोधायची आणि लहान संख्या शोधून तो आपला असणार आहे मसावी. आहे ना सोपं? चला तर मग आपण काही उदाहरणं सोडून घेऊया. पहा पटापट पहा. प्रश्न तिसरा आहे आपला उदाहरण तिसरं आहे 5, 10, 15 आणि 20. आता यांचा मसावी जर काढायचा असेल तर आपण काय म्हटलं की सारखा फरक असणाऱ्या संख्यांचा मसावी काढताना सर्वात लहान संख्या शोधायची आहे. मग या गटामध्ये आपल्याला सगळ्यात लहान संख्या कोणती दिसत आहे? 5. म्हणून या संख्येचा मसावी काय होईल? 5. 8, 16, 24 आणि 32. पहा
8, 16, 24 आणि 32 या संख्यांमध्ये 8 ही संख्या सर्वात लहान आहे. म्हणून या संख्यांचा मसावी काय होईल इथे? 8 असणार आहे. आणि आता हे 8च का घेतलं बरं आपण? कारण पहा इथे मसावी काढत असताना सर्व संख्यांचे विभाजक आपण काढतो आणि सामायिक विभाजकांचा गुणाकार करून घेतो. म्हणून आपण अशा पद्धतीने आपण मसावी काढतो. मग इथे पहा 8 ने 16 भाग जातो, 8 ने 24 भाग जातो आणि 8 ने 32 भाग जातो. म्हणून 8 ही काय आहे आपले मसावी असणार आहे. मग जसं आपण लसावीसाठी सांगितलं होतं, की सारखा फरक असणाऱ्या संख्यांचा लसावी जो आहे त्यातील मोठी संख्या असतो. तसंच सारखा फरक असणाऱ्या संख्यांचा मसावी हा त्यातील लहान संख्या असतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आहे ना सोपं विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. आता ही जी बाकीची प्रश्न राहिलेली आहेत, जी प्रश्न मी सोडवले नाहीयेत किंवा जी उदाहरणं मी सोडवली नाहीयेत, ते तुम्ही काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये त्यांची उत्तरं पटापट पाठवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे हा घटक तुम्हाला किंवा हा मुद्दा तुम्हाला इथे समजला असं मला लक्षात येईल. ठीक आहे. आता आपण सारखा फरक नसणाऱ्या संख्यांचा लसावी कसा काढायचा ते पाहूया. आता इथे पहा सारखा फरक नसणाऱ्या संख्या. इथे 2 आणि 3 आहे. 2 मध्ये 3 मध्ये 1 चा फरक आहे. इथे 3 आणि 5 मध्ये 2 चा फरक आहे. 5 आणि 6 मध्ये 1 चा फरक आहे. म्हणजे फरक सारखा आहे का इथे? नाही. मग जर फरक सारखा नसेल, तर अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस अजून एक सोपीच पद्धती म्हणजे सुरुवातीला आपण जशी मोठी संख्या घेतली, तशीच मोठी संख्या घ्यायची. मोठी संख्या घेतल्यानंतर तिची पट करत जायचे. म्हणजे पहा इथे आपण 6 ची पट करूया. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 चौक 24, 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42. पहा आता ही पट करत गेली. तुम्हाला पाहिजे तेवढी करू शकता तुम्ही. मला सफिशियंट वाटली इथपर्यंत म्हणून मी इथपर्यंत केली. आता पहा 6 ला 2 ने भाग जातो, पण 3 ने भाग जातो, पण 5 ने भाग जातो का? जात नाही. म्हणून 6 चालणार नाही. आता 12 बघा, 12ला 6 ने, 3 ने आणि 2 ने तिन्ही संख्याने भाग जातो. 18ला पण जातो, 24ला पण जातो. पण 5 ने 24 पर्यंत कोणत्याही संख्येला 5 ने भाग जात नाही. मग आपण काय करणार आहोत इथे? पुढची संख्या पहा 30. आता 30ला 2 नेही भाग जातो. 15 दुणे 30, 3 दाही 30, 5 सक 30 आणि 6 पंचे 30. म्हणून आपली लसावी काय असणार आहे? 30 असणार आहे. जेव्हा सारखा फरक नसतो, संख्येमध्ये सारखा फरक नसतो, अशा वेळेस मोठी संख्या घ्यायची आणि त्या मोठ्या संख्येची पट करत जायची म्हणजे आपल्याला पटकन उत्तर मिळून जातं. अजून एक उदाहरण पहा इथे. आपण दुसरंच उदाहरण घेऊया. 3, 5, 6 आणि 8. 3, 5, 6 आणि 8 यामध्ये पहा आपण काय सांगितलं, की सारखा फरक नसला संख्येमध्ये तरी सुद्धा सगळ्यात मोठी संख्या बघायची. मग या दिलेल्या गटामध्ये 8 ही मोठी संख्या आहे. मग 8चा पाढा तयार करा. 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 सक 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80. पहा विद्यार्थी मित्रांनो आपण इथे काय केलं 8चे मल्टिपल काढून घेतलं म्हणजे 8चा पाढा तयार करून घेतला. 8च्या पटीतल्या संख्या लिहून घेतल्या. आपण इथे 120 पर्यंत संख्या लिहिल्या आणि आता पहा इथे 8 ने 16ला 6 ने भाग जात नाही. 8 ने भाग जातो पण 16 ने भाग 6 ने भाग जात नाही, 5 ने भाग जात नाही आणि 3 ने भाग जात नाही. 24ला 6 ने 8 ने आणि 3 ने भाग जातो पण 5 ने भाग जात नाही. मग पहा अशा आपल्याला चेकआउट करत राहावं लागेल. 72ला 16 ने भाग 6 ने भाग जातो, 3 ने भाग जातो पण 5 ने आणि 8 ने भाग जात नाही. 80ला 5 ने आणि 8 ने भाग जातो, 6 आणि 3 ने भाग जात नाही. मग पहा इथे 120 आहे ना इथे 120. 120ला पहा 3 ने भाग जातो, 3 चौक 12, 5 ने भाग जातो 5 दुणे 10, 5 चौक 20, 14 पंचे 120. 24 पाचा 120 आणि 6 ने पण भाग जातो, 6 दुणे 12 आणि 8 ने पण भाग जातो. 8 1 8 आणि 8 पंचे 40. अशा प्रकारे भाग जातो. म्हणून इथे 120 ह्या काय असणार आहे? या संख्यांचा लसावी असणार आहे. तर पहा इथे विद्यार्थी मित्रांनो काही वेळेस आपल्याला फार कमी विभाजक काढावे लागतील आणि काही वेळेस काय करावं लागणार आहे? जास्तीचे मल्टिपल म्हणजेच ज्या पटीतल्या संख्या ह्या जास्त लिहाव्या लागणार आहेत. आपल्याला ह्या काळजीपूर्वक निरीक्षण करावं लागणार आहे. तर एकदा सराव झाला का तुम्हाला ही पद्धत लगेच येऊन जाईल म्हणजे अडचण येणार नाही. अजून एक उदाहरण घेऊया आणि बाकीचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही काय करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये त्यांची उत्तर मला सांगायची आहेत. आता इथे पहा 12, 18 आणि 20. 12, 18 आणि 20. आता इथे आपण 20 चे मल्टिपल लिहूया. कारण मोठी संख्या घ्यायची आपल्याला म्हणून आपण काय केलं? 20 घेतलं. मग 20 1 20, 20 दुणे 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 20 पाचा 100, 20 सक 120, 20 सात 140, 20 आठ 160. आता पहा इथे 12 न 60 ला भाग जातो, 20 ने 60 ला भाग जातो, पण 18 भाग जात नाही. इथे आपण 20 चे मल्टिपल लिहिलेले आहेत म्हणजे 20 च्या पटीतल्या संख्या लिहिलेल्या आहेत आणि आता आपण काय करणार आहोत चेकआउट करायचं आहे. पहा 12 आणि 18 आणि 20 या 20 ने भाग जाणारी संख्या म्हणजे 20 ला आपण सोडून देऊया. 12 आणि 18 ने भाग जाणारी संख्या काढूया शोधून याच्यामध्ये. आता पहा 12 ने 60 ला भाग जातो, पण 18 ने 60 ला भाग जात नाही. 18 ने 12 ने 120 ला भाग जातो, पण 18 ने जात नाही. 140 ला पण 12 ने भाग जात नाही, 160 ला पण जात नाही. 180 ला पहा 180 ला 12 ने भाग जातो का? 12 1 12 उरले 6 आणि 12 पंचे 60 म्हणजे 12 आणि 15चा गुणाकार केला तर 180 ला 12 ने भाग जातो. आता 18 दाही 180 म्हणून 18 ने सुद्धा 180 ला भाग जाते म्हणून आपला या तीन संख्यांचा जो लसावी आहे तो 180 असणार आहे. किती असणार आहे? 180 असणार आहे. आता यातली जी बाकीची उदाहरणं आहेत ती तुम्ही मला त्याची उत्तर जी आहे ती कमेंट बॉक्समध्ये सांगायची. आता सारखा फरक नसणाऱ्या संख्यांचा मसावी काढायचा आहे आपल्याला. सारखा फरक नसणाऱ्या संख्यांचा मसावी काढत असताना पहा अ, सारखा फरक नसणाऱ्या संख्यांचा मसावी काढत असताना बघा दिलेल्या संख्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. लसावी काढताना जसं आपण सारखा फरक नसताना लसावी काढताना आपण काय केलं सगळ्यात मोठी संख्या बघितली. आता काय करायचं आहे सगळ्यात लहान संख्या बघायची. हं. पुन्हा तीच ट्रिक म्हणजे आपण सुरुवातीला सारखा फरक असणाऱ्या संख्यांसाठी जी ट्रिक वापरली होती तीच ट्रिक वापरणार आहोत. फक्त त्यामध्ये थोडंसं चेंज करणार आहोत. समजत आहे ना विद्यार्थी मित्रांनो?
ओके. तर पहा इथे मसावी आपल्याला सारखा फरक नसणाऱ्या संख्यांचा मसावी काढायचा आहे. मग आपण इथे काय करणार, सगळ्यात लहान संख्या शोधणार आहात. सगळ्यात लहान संख्या जी आहे ती इथे 2 आहे. मग आता 2 ने यातल्या संख्यांना भाग जातो का पहा. 2 ने 3 ला भाग जात नाही, 5 ला भाग जात नाही, 8 ला भाग जातो. पण 3 आणि 5 ला भाग जात नाही. म्हणून याच्यापेक्षा लहान संख्या घ्यायची. याच्यापेक्षा लहान म्हणजे याचे आपण मल्टिपल करत गेलो. आपण याला गुणाकार करत गेलो. 2 ने, 3 ने, 4 ने, 5 ने आणि अशा प्रकारे काय केलं. आता याच्यापेक्षा छोटी संख्या याचे निमपट करत जायची. या 2 ची निमपट काय होईल? 1. मग आता या संख्यांचा मसावी काय असणार आहे? या सर्व संख्यांचा मसावी 1 असणार आहे. इथे पहा 3, 5, 6 आणि 8. 3, 5, 6 आणि 8. आता यामध्ये सगळ्यात लहान संख्या आहे 3 म्हणून आपण 3 घेतला इथे. आता 3 ची निमपट केली तर किती होईल? 1.5 होते किंवा 1.5. 1.5 तर मसावी असू शकत नाही. किंवा लसावी आणि मसावी ही दशांश संख्येमध्ये येणार का? येणार नाही. मग काय करायचं? तर याच्यापेक्षा लहान संख्या. लहान संख्या कोणती आहे? मग 3 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 1 आहे. म्हणून ह्या संख्यांचा मसावी सुद्धा काय असणार आहे? 1च असणार आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. समजलं? आता अजून एक उदाहरण पाहूया आणि बाकीची उदाहरणं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तरं सांगायची आहे किंवा घरी करून बघायची आहे जेणेकरून तुम्हाला सराव होईल. शेवटचं एक उदाहरण घेऊया. इथे पहा 7, 12, 14 आणि 42 यामध्ये मसावी काढायची आहे आपल्याला. त्यामुळे आपण काय करणार आहोत? सगळ्यात लहान संख्या बघणार आहोत 7. 7 या संख्येनं 12 ला भाग जात नाही. 14 ला भाग जातो, 42 ला भाग जातो, पण 12 ला भाग जात नाही. मग आणि 7 पेक्षा लहान संख्या कोणती? 6. 6 न या संख्यांना भाग जातो का? जात नाही. 12 ला आणि 42 ला भाग जातो, पण 7 ला आणि 14 ला भाग जात नाही. म्हणून या संख्यांचा सुद्धा मसावी काय असणार आहे? 1च असणार आहे. म्हणून जर फरक सारखा नसेल, दिलेल्या संख्यामध्ये सारखा फरक नसेल, तर अशा संख्यांचा मसावी सुद्धा काय येतो? नेहमी 1च असतो. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. एक उदाहरण पहा अजून 6, 8, 9 आणि 12. 6, 8, 9 आणि 12. आता इथे सगळ्यात लहान संख्या आहे आपली 6. 6 ची निमपट करा 3. 3 न 6 ला भाग जातो, 9 ला भाग जातो, 12 ला भाग जातो, पण 8 ला भाग जात नाही. मग काय करायचं? आहे ना प्रश्न? मग याची सुद्धा निमपट करा. याची निमपट आपण अगोदर बघितलं 1.5 होते, मग 1.5. हे काय आपलं उत्तर येणार का? नाही. कारण दशांशमध्ये आपल्याला मसावी काढायचा नसतो. मग ह्याचं सुद्धा उत्तर काय असणार आहे? 1च असणार आहे. 12, 18 आणि 20 यामध्ये सगळ्यात लहान संख्या 12. कळते ना? मग 12 ने 18 ला भाग जात नाही, 20 लाही भाग जात नाही. मग 12 ची अर्धी संख्या करा. किती झाली? 6. 6 ने 12 ला भाग जातो, 18 ला भाग जातो. अरे वाह! छान. पण 20 ला भाग जात नाही. अरे रे! मग आता काय करणार? या 6 ची निमपट करूया पुन्हा. 6 ची निमपट 3 झाली. 6 ची निमपट 3 झाली. आता 3 ने परत 12 ला भाग जातो, 18 ला भाग जातो, 20 ला भाग जात नाही. आता काय करायचं? परत या 3 ची निमपट करा. निमपट म्हणजे 1.5 होते. 1.5 चालत नाही आपल्याला. आपण अगोदरच बघितलं इथं वरच्याच उदाहरणामध्ये. मग चला, याचंही मसावी काय असणार आहे? 1च असणार आहे. मग याच्यावरून आपल्या सर्व गोष्टीवरून हे लक्षात आलं असेल, की जर फरक सारखा नसेल, तर अशा संख्यांचा मसावी हा नेहमी काय असतो विद्यार्थी मित्रांनो? 1 असतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आणि आपले प्रश्न बरोबर सोडवायचे. तर मग आता अजून एक मुद्दा घेणार आहोत. तो म्हणजे 2 संख्यांमध्ये 1 चा फरक असताना मसावी कसा काढायचा? 2 दिलेल्या संख्यांमध्ये 1 चा फरक असेल, कोणत्याही 2 संख्येमध्ये 1 चा फरक असेल, तर अशा संख्यांचा मसावी कसा काढायचा? हे पाहूया. इथे पहा उदाहरणं घेतलेली आहे काही. अरे बापरे! यामध्ये तर पहा किती 1, 2, 3, 4, 5, 6. 6 संख्यांचा मसावी काढायचा आहे. इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 संख्यांचा मसावी काढायचा आहे. भरपूर संख्या दिलेल्या आहेत, हो ना? पण हे काढण्यासाठी आपल्याला काही सेकंदच लागणार आहे. त्यामुळे काळजीचं कारण नाही. कारण आज पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ट्रिकच सांगणार आहे ना. त्यामुळे ही सुद्धा पद्धत आपल्याला या सुद्धा पद्धतीचे प्रश्न आपल्याला आले तर आपण ते तर दिशा सोडू शकतो. पण अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. पहा जेव्हा 2 संख्यांमध्ये 1 चा फरक असतो. आता पहा दिलेल्या उदाहरणामध्ये आहे का? इथं पहिलं उदाहरण पाहूया. इथे 2, 3, 6, 8, 14, 34. 2 आणि 3 मध्ये 1 चा फरक आहे. 3 आणि 6 मध्ये 2 चा फरक आहे. इथे 1 चा फरक आहे, इथं 2 चा फरक आहे. पण आपण काय म्हटलं, की 2 संख्यांमध्ये 1 चा फरक असताना. पहा इथे कोणत्याही संख्या असू द्या, त्या संख्यांपैकी कोणत्याही 2 संख्या बघा, त्याच्यामध्ये 1 चा फरक असला पाहिजे. मग आपल्याला कळालं इथं, की 2 आणि 3 मध्ये 1 चा फरक आहे. हो ना? मग अशा संख्यांचा मसावी हा काय असतो मित्रांनो? 1 असतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. मग आता पुढील प्रश्नांची उत्तर आपल्याला पटापट यायला पाहिजे. हो की नाही? 3, 6, 13, 7 3, 6, 13, 7, 21, 55, 68, 8 या संख्यांचा मसावी काढायचा आहे आपल्याला. बापरे! किती साऱ्या संख्या आहे पहा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. जर आपण या एवढ्या संख्यांचा मसावी हा ट्रेडिशनल पद्धतीने म्हणजेच फॅक्टरायझेशन किंवा भागाकार पद्धतीने किंवा मूळ अवयव पद्धतीने करत बसलो तर आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी 4 ते 5 मिनिटं नक्कीच लागतील. हो की नाही? मग हा आपल्या वेळेची बचत व्हायला पाहिजे यासाठीच आपण ही ट्रिक घेऊन आलेलो आहोत. मग पहा इथे आपण काय सांगितलं, की दिलेल्या संख्यांमध्ये शोधायचं आहे आपल्याला आता. एकच काम करायचंय, शोधायचं आहे. कोणत्या 2 संख्यांमध्ये सारखा फरक आहे? मग पहा इथे 3, 6, 7. 6 आणि 7 मध्ये 1 चा फरक आहे. 7 आणि 8 मध्ये 1 चा फरक आहे. इथे या गणितामध्ये आपल्याला 2 उदाहरणे मिळाली. आपल्याला काय करायचंय? एकच शोधायचंय. कोणती एक संख्या, एक जोडी भेटली 1 च्या फरकाची का? झालं आपलं काम. इथे पहा 6 आणि 7 यांच्यामध्ये 1 चा फरक आहे. म्हणून या सर्व संख्यांचा मसावी काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? एकच येणार आहे. अशा प्रकारे हे सर्व उदाहरणं तुम्ही सोडवायची आहे. सोपं आहे ना? सोडवसाल मग? ठीक आहे. आपण
पुढे जाऊया. आता थोडंसं अवघड आहे. पहा. अरे बापरे! अपूर्णांकात असणाऱ्या संख्यांचा लसावी काढायचा आहे. आता हा कसा काढायचा बरं? तर सुरुवातीला आपल्याला अपूर्णांक म्हणजे काय माहिती असलं पाहिजे. कारण तुम्ही वरच्या वर्गाचे विद्यार्थी आणि काही जण तर स्पर्धा परीक्षेची पण तयारी करणारे असतील. मग तुम्हाला अपूर्णांकातील अंश आणि छेद हे माहिती असेल. आता जे रेषेच्या वरची संख्या असते त्याला अंश म्हणतात आणि रेषेच्या खालची जी संख्या असते तिला छेद म्हणतात. आता रेषेच्या वरची संख्या इथे 3 हा अंश आहे आणि 10 काय आहे? छेद आहे. मग अपूर्णांकात असणाऱ्या संख्यांचा लसावी काढत असताना दिलेल्या सर्व अपूर्णांकातील अंश घ्यायचे. इथे कोणते कोणते अंश आहेत? 2, 4, 6, 8 आणि 3. 2, 4, 6, 8 आणि 3. आणि खाली छेद घ्या. 3, 5, 7, 9 या सर्व संख्यांचा मसावी काय येणार आहे? 1 येणार आहे. दुसरं एक उदाहरण पाहूया आपण. 30/10, 5/15, 10/20, 15/25. आता या सर्व संख्यांमध्ये अंश अंश घ्या. 30, 5, 10 आणि 15. आता इथे पहा, लसावी काढायचा आहे. सारख्याच पटीमध्ये संख्या आहे पहा. 5 आणि 10 फरक असू द्या नसू द्या, सगळ्यात मोठी संख्या घ्यायची लसावी काढत असताना. मग 30 घ्या. 30 ला 5 ने भाग जातो, 10 ने भाग जातो आणि 15 ने भाग जातो. म्हणून ह्यांचा लसावी काय असणार आहे? 30 असणार आहे. मग छेदातल्या संख्या घ्या. 10, 15, 20 आणि 25. आता इथे 10 सर्वात लहान संख्या घ्या. मसावी काढत असताना सर्वात लहान संख्या घेतो. मग लहान संख्या घेतल्यानंतर या 10 ने बघा 15 ला भाग जातो का? जात नाही. 15 ने 20 ला 10 ने 20 ला भाग जातो, पण 15 ला आणि 25 ला भाग जात नाही. 10 ची निमपट करा. 5 आली. 5 न 10 ला भाग जातो, 5 ने 15 ला भाग जातो, 5 ने 20 ला भाग जातो आणि 5 ने 25 ला सुद्धा भाग जातो. म्हणून यांचा मसावी काय असणार आहे? 5 असणार आहे. तर या सर्व संख्यांचा लसावी काय असणार आहे? 30/5. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून टाकायचं आहे. अपूर्णांकाचा लसावी काढत असताना अंशातील संख्यांचा लसावी काढावा व छेदातील संख्यांचा मसावी काढायचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. आता शेवटचा मुद्दा म्हणजे मसावी काढायची आहे आपल्याला. अपूर्णांकात असणाऱ्या संख्यांची मसावी काढायची आहे. अगोदर आपण काय बघितलं? लसावी काढायची. अपूर्णांकातील संख्यांची लसावी काढत असताना अंशातल्या संख्यांची लसावी काढली आणि छेदातल्या संख्यांची मसावी काढली. आता इथे काय करायचंय? मसावी काढायची. मग आपण इथे क्रिया उलट करणार. अंशातल्या संख्यांची मसावी काढायची आणि छेदातल्या संख्यांची लसावी काढायची. यांची काय करायची आहे? एचसीएफ काढायचा आहे आणि यांचा एलसीएम काढायचा आहे. लिहा 2, 4, 6, 8, 3. 2, 4, 6, 8, 3 आणि छेदामध्ये 3, 5, 8, 6, 10. लसावी काढताना सगळ्यात मोठी संख्या घ्या. मोठी संख्या घेतल्यानंतर अगोदर मसावी काढून घेऊया आपण. सगळ्यात लहान संख्या घ्या. 2. 2 ने 4 ला भाग जातो, 6 ला भाग जातो, 8 ला भाग जातो. पण अरे 3 ला भाग जात नाही ना. मग काय करणार? 2 पेक्षा कमी संख्या घेतली किंवा 2 ची निमपट केली. तर काय आलं? 1 आलं. मग आता लसावी काढायची आहे. 10 चे मल्टिपल करा. 10 10 1 10, 10 दुने 20, 10 त्रिक 30, 10 चौक 40, 10 पंचे 50, 60, 70, 80, 90, 100, 120, 110, 120, 130 असे तुम्ही कितीही करू शकता. आता पहा 3 न 30 ला भाग जातो, 5 न 30 ला भाग जातो, पण 8 न जात नाही. 6 न 30 ला भाग जातो, पण 8 न जात नाही. मग 40 घ्या. 40 ला 3 न भाग जात नाही, 5 न भाग जातो, 8 न भाग जातो, 6 ने भाग जात नाही. मग सोडून द्या ही संख्या. 60 पकडा. 60 ला 3 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, 6 ने भाग जातो, पण 8 ने जात नाही. म्हणून हे पण सोडून द्या. पहा सर्व संख्या चेकआउट करत जावं लागतील आपल्याला. मग आता इथे पहा 120 आहे. 120 ला 3 न भाग जातो, 5 न भाग जातो, 8 ने भाग जातो, 6 ने भाग जातो आणि 10 ने सुद्धा भाग जातो. म्हणून यांचा लसावी काय असणार आहे? 120. मग 2/3, 4/5, 6/8, 8/6 आणि 3/10 या सर्व संख्यांचा मसावी हा 1/120 असणार आहे. 1/120 असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घ्या. आपण हा तिसरा प्रश्न घेऊया आणि हा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी ठेवूया. ठीक आहे. पहा इथे 15, 30, 5, 10 आणि 15 मसावी काढत आहोत. त्यामुळे सर्वात लहान संख्या घ्या. 5 घेतले 5. 5 ने 30 ला भाग जातो, 15 यालाही भाग जातो, 5 ने 10 लाही भाग जातो आणि 15 लाही भाग जातो. म्हणून 5 काय असणार आहे? यांचा मसावी असणार आहे. आता इथे खाली लसावी काढायची आहे. लसावीला सगळ्यात मोठी संख्या घेतो आपण 25. मग आता या 25 ला पहा 5 ने भाग जातो, 10 ने भाग जात नाही, 20 नेही भाग जात नाही. सोडा 25 ची पट करून घ्या. 25 1 25, 25 2 50, 25 3 75, 25 4 100, 25 5 125, 25 7 150, 25 7 175. ठीक आहे. आता बघा भाग जातो का? किंवा 25 8 200 इथपर्यंत करून घेऊया. आता पहा 10 ने आणि 20 ने भाग जायचा असेल तर एकक स्थानी 0 असायला पाहिजे. हो ना?
मग एकक स्थानी शून्य असायला पाहिजे, तर पहा एकक स्थानी शून्य असलेल्या संख्या घेऊ आपण. 50, 100, 150 आणि 200. 50ला 10 ने भाग जातो, पण 20 ने भाग जात नाही. 15 ने भाग जात नाही. मग 100 बघा. 5 ने भाग जातो, 10 ने भाग जातो, 100 ने भाग जातो, 25 ने भाग जातो, पण 15 ने भाग जात नाही. म्हणून हे सुद्धा नाही येणार. 125 तर येऊ शकत नाही. 150ला 15 ने भाग जातो, पण 20 ने भाग जात नाही. 175 कारण एकक स्थानी 5 आहे, तर 20 नाही जाणार नाही आणि 10 ने भाग जाणार नाही. मग 200 पकडा. 200ला 5 ने भाग जातो, 10 ने भाग जातो, 15 15 ने भाग जातो का पहा. 20 ने भाग जातो आणि 25 ने भाग जातो. पहा 200ला 15 ने भाग जात नाही. मग आपण पुढची संख्या पुढच्या पटीमध्ये लिहूया. म्हणजे 25 ची पट पुढे वाढूया. इथे 225 लिहिलं 250 लिहिलं. 250ला 25 ने भाग जातो, 10 ने भाग जातो आणि 5 ने भाग जातो. 15 ने जात नाही आणि 20 ने जात नाही. मग 25 ची पुढची पट घेतली आपण 300. आता 300ला 5 ने भाग जातो, 10 ने भाग जातो, 15 दुनी 30 म्हणजे 30 ने 15 ने भाग जातो, 20 नेही भाग जातो आणि आणि 25 ने सुद्धा भाग जातो. म्हणून 300 हे काय असणार आहे यांचा लसावी असणार आहे. तर महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर अपूर्णांकात असणाऱ्या संख्यांचा मसावी काढताना अंशातील संख्याचा मसावी काढायचा आणि छेदातील संख्यांचा लसावी काढायला लागतो. आतापर्यंतचं जे काही शिकवलेलं आहे किंवा जे काही माहिती सांगितलेली आहे ती तुम्हाला सगळ्यांना समजली असेल आणि आवडली सुद्धा असेल. कारण अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्ही याचा जर जास्तीत जास्त सराव केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये याचा नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही याची मदत होईल आणि चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.